तर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात 99% पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांवर एफआयआर दाखल का होत नाही असा सवाल काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला। या प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। सगळा मिलाजुला कार्यक्रम दिसतोय। पार्थ पवार हे अजितदादांचे सुपुत्र आहेत आणि चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत। मीडिया कंपनी 99% शेअर पार्थ पवारांचे आहेत, 1% शेअर दिग्विजयचे आहेत। दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक आहेत। तर दिग्विजय पाटीलवर एफआयआर होतो, पार्थ पवारवर एफआयआर होत नाही। आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोंब ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला। मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा?